रात्रीचे 2:30 वाजले होते. शहराबाहेर जाणाऱ्या एका निर्मनुष्य आणि अंधाऱ्या रस्त्यावरून एक बाईक जोरात धावत होती. त्या गाडीवर दुसरं कोणी नाही तर एका नवरा बायकोचं जोडपं बसलेलं होतं. पण त्यांच्यासोबत अजून एक गोष्ट होती. हो, त्यांच्या गाडीवर बांधलेलं एक जड पोतं. पण एवढ्या रात्री त्या पोत्यासोबत हे दोघी नवरा बायको कुठे जात होते आणि त्या पोत्यात काय होतं? तर मित्रांनो, त्या पोत्यात दुसरा काही सामान नाही तर होता 20 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह. पण प्रश्न हा आहे, गांधीनगर लगतच्या एका गावात राहणाऱ्या 4 चौघांसारख्या साध्या सुध्या पती पत्नीने एका तरुणाचा जीव का घेतला असेल? असा कोणता राग त्यांच्या डोक्यात होता जो थेट हत्येपर्यंत पोहोचला होता? तर या घटनेच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या स्टोरीमध्ये बघायला मिळतील. म्हणून जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, ही घटना आहे गुजरातच्या गांधीनगर शहरालगतच्या एका छोट्या गावातली. इथे एक पती पत्नी आपल्या 3 मुलांसोबत राहत होते. पती इलेक्ट्रिकल वायरिंग आणि पंखे दुरुस्तीचं काम करायचा. दिवसभर मेहनत करायची आणि संध्याकाळी हसतमुख चेहऱ्याने घरी यायचं. हाच त्याचा नेहमीचा दिनक्रम होता. त्याची पत्नी वय वर्ष 35, 3 मुलांची आई असली तरी ती दिसायला अत्यंत नीटनेटकी आणि टापटीप राहायची. ह्या वयात पण दिसायला ती इतकी मादक आणि आकर्षक होती की तिच्यावर सहज कोणत्याही तरुणाची वाईट नजर पडू शकली असती. त्यांचा संसार छोटा होता पण खूप सुखाचा होता. पण त्यांना कुठे माहिती होतं की त्यांच्या या हसऱ्या संसारावर शेजारीच राहणाऱ्या एका विशीतल्या पोराची वाईट नजर पडली आहे. हो मित्रांनो, तो वयात आलेला तरुण, त्याचं नाव हार्दिक. वय अवघं 20 वर्ष होतं. पण या वयातच त्याच्या डोक्यात विकृतीचा नंगा नाच सुरू झाला होता. ती विवाहिता वयाने त्याच्यापेक्षा खूप मोठी होती आणि शेजारीच असल्यामुळे ती त्याला एका लहान मुलासारखंच मानायची. त्याच्याशी गप्पा मारायची, बोलता चालता साधी चौकशी करायची. पण हार्दिकच्या मनात मात्र भलतंच शिजत होतं. त्याने तिच्या रोजच्या वेळापत्रकावर बारीक नजर ठेवायला सुरुवात केली होती. पती कामावर गेला आणि मुलं शाळेत गेली की ती घरात एकटी असायची आणि हीच वेळ त्याने हेरली होती. ती विवाहित महिला खूप सुंदर आणि मनमोहक असल्यामुळे त्याची वाईट नजर तिच्यावर खूप आधीपासून पडलेली होती. त्याला वाटायचं कोणत्याही परिस्थितीत या महिलेला आपल्या जाळ्यात फसवायचं आणि हिचा उपभोग घ्यायचा. म्हणून त्याची वाईट नजर नेहमी संधीच्या शोधात तिच्यावर राहायची. त्यांचं घर शेजारीच असल्यामुळे या मुलाच्या घराच्या एका भागातून त्या महिलेचं घर आणि बऱ्याच गोष्टी सहज दिसायच्या. म्हणून तो तरुण नेहमी त्या महिलेला चोरून बघत असायचा. पण फक्त बघितल्याने आणि नजरेने काहीच होणार नाही याची त्याला कल्पना आली होती. म्हणून एके दिवशी ती महिला आंघोळीला गेली असताना या विकृत तरुणाने खिडकीच्या फटीतून तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हो मित्रांनो, कारण या तरुणाच्या घरामधून त्या महिलेचा बाथरूमचा काहीसा भाग नेहमी दिसत असायचा. म्हणून या विकृत तरुणाला अतिशय घाणेरडी आणि विकृत गोष्ट त्याच्या डोक्यात आली. तो व्हिडिओ रेकॉर्ड करून मोकळा झाला आणि खुश झाला. पण एका स्त्रीच्या खासगी आयुष्यावरचा तो सर्वात नीच आणि भयंकर हल्ला होता आणि त्या महिलेला या विकृताची कल्पना सुद्धा नव्हती. पण मित्रांनो, या विकृत तरुणाची क्रूरता इथवरच थांबली नाही आणि इथूनच सुरू झाला तिच्या आयुष्यातला काळा काळ. हे घडल्यानंतर याच्या पुढच्या दिवशी हार्दिक अचानक त्या महिलेच्या घरी जातो आणि अचानक न सांगता तिच्या घरात शिरतो. त्या महिलेला सुरुवातीला हे बघताच आश्चर्य वाटतं. म्हणून ती त्याला म्हणते, काय रे हार्दिक, असा अचानक का आलास? तुला काही हवं होतं का? त्यावर हार्दिक थंडपणे हसत आणि मोबाईल पुढे करत म्हणाला, वहिनी, मला तुम्हाला एक भारी गोष्ट दाखवायची आहे. जरा बघता का? बघा हा व्हिडिओ. तिला सुरुवातीला काहीच समजले नाही. पण जेव्हा ती स्क्रीनकडे पाहते तेव्हा तिचे डोळे धक्क्याने मोठे होतात. हातातले कपडे जी त्यांची घड्या घालत होती ते आपोआप खाली पडले. ती घाबरून 2 पावले मागे जात म्हणाली. थरथरत्या आवाजात 2 पावलं मागे जात म्हणाली, हे काय आहे? तू कधी केलंय आणि का केला व्हिडिओ? अरे नीच माणसा, डिलीट करतो व्हिडिओ आत्ताच्या आत्ता.
नाहीतर मी पोलिसात जाईन. हे म्हणत आणि ओरडत त्या महिलेने त्या विकृत तरुणाच्या गालावर जोरात एक लगावली आणि त्याला जाब विचारला. पण हा विकृत हार्दिक तिच्या जवळ जात दम देत म्हणाला, ओ आवाज खाली करा, जास्त ओरडू नका. जर तुम्ही मी म्हणेन तसं ऐकलं नाही तर पुढच्या 10 मिनिटात हा व्हिडिओ अख्ख्या गावातल्या लोकांच्या आणि तुमच्या नवऱ्याच्या मोबाईलवर असेल. एवढंच नाही तर मी हा व्हिडिओ इंटरनेटवर देखील व्हायरल करेल. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला बदनामी हवी आहे की मी. म्हणून मी आता जसं जसं सांगेल तसं तुम्हाला करावं लागेल. मित्रांनो, गावातले लोक काय म्हणतील, माझ्या नवऱ्याला कळलं तर काय होईल, माझ्या मुलांनी हा अश्लील व्हिडिओ पाहिला तर काय होईल, ते आपल्या आईबद्दल काय विचार करतील. मित्रांनो, या सगळ्या भीतींमुळे ती तिथल्या तिथे खचून गेली आणि तिचा तोल गेला. समाजातल्या या बदनामीच्या भीतीने तिचे ओठ शिवले गेले होते आणि याच भीतीमुळे विकृत हार्दिकने गैरफायदा घेतला. त्याने त्याच वेळी तिच्यावर शारीरिक अत्याचार करायला सुरुवात केली. त्याने तिला सावरायला वेळ सुद्धा दिला नाही. त्याची मानसिकता एवढी विकृत होती की एवढं सगळं घडल्यानंतर त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हे सगळं घडल्यानंतर हार्दिक तिथून निघून गेला. पण ती महिला आरशासमोर बसून खूप रडत होती. तिला कळतच नव्हतं की आपल्यासोबत काय घडलंय आणि ना ती कोणाला हा सगळा विचित्र प्रकार सांगू शकत होती. पण मित्रांनो, या ठिकाणी तिने घाबरून न जाता त्या विकृत तरुणाला धडा शिकवायला हवा होता. तिने नवऱ्याला सांगायला हवं होतं किंवा पोलिसात जायला हवं होतं. तिने त्या तरुणाच्या धमकीला घाबरून न जाता त्याच्या आहारी जायला नको होतं. कारण एकदा केलेली चूक किंवा एकदा सहन केलेला अन्याय हा गुन्हेगारांचं धाडस 100 पटीने वाढवत असतो. आणि मित्रांनो, या केसमध्ये पण असंच काहीतरी घडलं. हार्दिक तिच्यासोबत अत्याचार करून थांबला नाही, आता तो तर अधिक बेलगाम झाला होता. त्या महिलेने त्याला विनवण्या केल्या, मी तुझ्या मनासारखं केलं, आता तरी तो व्हिडिओ डिलीट कर. पण त्याने तिचं काहीही ऐकलं नाही. तो सतत तिला मेसेज करू लागला, कॉल करू लागला आणि ती आतल्या आत जळत राहिली, मरत राहिली. आतल्या आत ती एवढी तरफडत होती की तिला आत्महत्या करावीशी वाटत होती. तिचा स्वभाव आता पूर्णपणे बदललेला होता. घरात ती गप्प गप्प राहू लागली होती. म्हणून काही दिवसांनी ही गोष्ट तिच्या नवऱ्याच्या लक्षात शेवटी आलीच. त्याने तिला शेवटी विचारलं, काय ग, गेले काही दिवस मी बघतोय तू खूप घाबरलेली असतेस, खूप एकटी एकटी गप्प बसलेली असतेस, मोबाईल वाजला तरी तू दचकतेस, काय झालंय तुला नेमकं, तू आजारी आहेस का, मला सांग, आपण दोघं मिळून काहीतरी मार्ग काढू, आपण दवाखान्यात जाऊ. पण मित्रांनो, पत्नी उनके देत रडत रडत म्हणाली, शेवटी तिचा बांध फुटला, मला माफ करा, मी खूप खूप मोठी चूक केली आहे. तिच्याकडनं आता राहवलं गेलं नाही. तिने घडलेला एक प्रकार पतीला सांगितला. तो व्हिडिओ, हार्दिकच्या धमक्या आणि सुरू असलेला मानसिक आणि शारीरिक छेड, तिने सगळं काही आपल्या पतीला सांगितलं. पण जेव्हा पतीने हे सगळं ऐकलं, त्याला एवढा मोठा झटका बसला की मित्रांनो, ते शब्दात सांगता येणार नाही. त्याचा राग अनावर झाला, पण संतापाच्या भरात त्याने पोलिसांकडे जाण्याचा मार्ग निवडला नाही. हो मित्रांनो, दुसऱ्यांदा त्या जोडप्यासोबत संधी चालून आली होती. हे मॅटर ते पोलिसांकडे घेऊन गेले असते, पण तसं झालं नाही. त्या पतीने रागाच्या भरात आणि भयंकर क्रोधात सोडाचा मार्ग निवडला. कारण मित्रांनो, घडलंच तसं होतं. आता तुम्हीच सांगा, आपल्या पत्नीसोबत एवढं भयंकर प्रकार घडत आहे, तिचा अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर अन्याय अत्याचार होत आहे, हे तर कोणताच पती सहन करणार नाही. आपल्यालाच एवढा क्रोध येतोय, एवढा संताप येतोय, तर त्या पतीची हालत काय असेल हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. पत्नीसोबत एवढं सगळं घडत असताना कोणताही पती शांत बसणार नाही. पण मित्रांनो, या संतापात आणि सोडाच्या भावनेत तो त्या मुलाचंच नाही तर स्वतःचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त करून टाकणार होता. पण त्या पती पत्नीचं तर आयुष्य आधीच उद्ध्वस्त झालेलं होतं. पण मुलांचं काय, त्यांनी मुलांचा तरी विचार करायला हवा होता. मग मित्रांनो, बदल्याच्या आणि सुडाच्या भावनेत हे पती पत्नी रात्री अंधारात या प्रकरणावर चर्चा करू लागले. पतीचा चेहरा रागाने लाल झालेला होता. आता पुढे काय करायचं आणि कसं या मॅटरमधून बाहेर निघायचं याच्याबद्दल ते बोलत होते. दोघांनाही खूप रडू येत होतं. त्यांच्यासोबत खूप वाईट घडलेलं होतं. पती आपल्या पत्नीला म्हणतो,
तो जिवंत राहिला तर उद्या पुन्हा तुला ब्लॅकमेल करेल. जर आपण पोलिसात गेलो तर आपली इज्जत सुद्धा जाईल आणि आपल्याला न्याय भेटेल याची पण गॅरंटी नाही. आणि त्याने काही करता व्हिडिओ डिलीट केला तरी त्याचा त्रास कधीच थांबणार नाही असं मला वाटतं. म्हणून या रोगाला, या विकृत माणसाला मुळापासूनच उकडून टाकावं लागेल असं म्हणत पतीने पत्नीजवळ त्याचा संताप व्यक्त केला आणि पत्नीने त्याला साथ देत त्याच्या संतापात भर घातली. कारण तिच्यासोबत भयंकर विचित्र घडलेलं होतं म्हणून तिच्या डोक्यात पण सुडाचीच भावना होती. दोघांनी मिळून एक भयानक कट रचला. ज्या हार्दिकने तिला जाळ्यात अडकवलं होतं, ब्लॅकमेल केलं होतं, तिच्यासोबत शारीरिक अत्याचार केला होता, त्याच हार्दिकला आता तिच्याच हाताने सापड्यात ओढायचं ठरलं होतं. आणि हे सगळं त्यांना शांत राहून करायचं होतं, जेणेकरून कोणालाही कळणार नाही की ते काय करतायत. म्हणून ठरल्याप्रमाणे पती सकाळी नेहमीसारखा कामाची बॅग घेऊन घराबाहेर पडला. पण मित्रांनो, तो कामावर गेला नव्हता, तर तो घराच्या मागच्या बाजूला लपून राहिला होता आणि सगळं बघत होता. इकडे पत्नीने हार्दिकला फोन केला आणि सांगितलं, ते कामाला गेले आहेत, घरी कोणी नाहीये, तू येऊ शकतोस. हार्दिकला वाटलं शिकार पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात आली आहे आणि त्याला असं वाटू लागलं तिलाही आपल्यासोबत हे सगळं करायला आवडत आहे. पण मित्रांनो, तसं काहीही नव्हतं. तो कसलाही संशय न घेता तिच्या घरात शिरला. त्याला वाटत होतं सगळं आपल्या मनासारखं होतंय. म्हणून मित्रांनो, हार्दिक घरात शिरताच तिच्या जवळ जातो आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. तिच्यासोबत तो सगळ्या प्रकारच्या अश्लील गोष्टी करायला लागतो आणि ती गप्प उभी असते. पण मित्रांनो, अचानक मागून दार उघडतं. दाराचा एवढा जोरात आवाज होतो की हार्दिक जागच्या जागी हादरून जातो. हार्दिकला काही समजण्याच्या आतच पती मागून वाघासारखा त्याच्यावर तुटून पडतो. या सगळ्यात पतीला पत्नी पण साथ देते आणि हार्दिकचे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवते. यानंतर पतीने गळ्यातला त्याचा स्कार्फ काढून हार्दिकच्या गळ्याभोवती आवळला. त्याने तो स्कार्फ हार्दिकच्या गळ्याभोवती अतिशय ताकदीने आवळला आणि काही मिनिटांची झटापट झाली. हार्दिक स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला, पण पतीची ताकद आणि पत्नीने पण दिलेली साथ या सगळ्यात काही मिनिटातच हार्दिकचा श्वास कायमचा थांबला. तो विकृत तरुण मरताच या दोघांच्या चेहऱ्यावर अतिशय सुखद क्षण आणि सुटकेचा श्वास जाणवत होता. दोघं पती पत्नींना शेवटी त्याचा जीव घेऊन शांतता लागली होती. पण खून तर झाला होता, पण आता खरा प्रश्न होता मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा. म्हणून त्यांनी सुरुवातीला घरातले सगळे पुरावे पुसून काढले आणि हार्दिकचा मृतदेह एका मोठ्या पोत्यात भरला आणि रात्रीची वेळ साधून बाईकवर ते पोतं टाकून त्यांनी गांधीनगरापासून काही अंतरावरील एका निर्जन ठिकाणी मध्यरात्री फेकून दिलं. त्यांनी हे सगळं इतक्या हुशारीने केले की हार्दिकचा मोबाईलही त्यांनी नष्ट केला होता. त्यांना वाटलं आता सगळं संपलं, कोणालाही काही कळणार नाही. पण गुन्हेगार किती हुशार असला तरी तो एक चूक करतोच. जरी त्यांनी त्यांचा बदला घेतला होता, पण केला होता तो गुन्हाच. मित्रांनो, 2 दिवस झाले तरी हार्दिक घरी न आल्यामुळे त्याच्या घरच्यांनी पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. सुरुवातीला ही सामान्य मिसिंग केस वाटत होती, पण पोलिसांनी जेव्हा हार्दिकचे कॉल डिटेल्स आणि मोबाईल टॉवर लोकेशन तपासलं तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली. हार्दिकचा फोन बंद पडल्यापूर्वी त्याचं शेवटचं लोकेशन होतं त्याच विवाहित महिलेच्या घराजवळचं, म्हणजेच त्या तरुणाच्याच घराजवळचं. आणि त्याच्या कॉल लिस्ट मधला शेवटचा कॉलही तिचाच होता. त्या नंबरची डिटेल काढल्यावर तो शेजारीच असलेल्या महिलेचा होता. म्हणून पोलिसांचा संशय स्पष्ट शेजारी असलेल्या त्या महिलेवर होता. म्हणून मित्रांनो, पोलिसांनी वेळ न घालवता त्या महिलेला आणि त्या महिलेसोबतच तिच्या पतीला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला चौकशी करताना त्यांनी त्या जोडप्याला विचारलं, बघा, खोटं बोलून काही फायदा नाही, कारण घटनेच्या दिवशी तू कामावर गेलाच नव्हतास हे तुझं मोबाईल लोकेशन सांगतंय. आणि ताई, हार्दिक बेपत्ता होण्याच्या 15 मिनिट आधी तुम्ही त्याला कॉल का केला होता? यावर पती म्हणाला, साहेब, आमचा काहीही संबंध नाही आणि तो तरुण आमच्या घरी कधी आला पण नाही. त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली, पण पोलीस त्यांना परत म्हणाले, तुमची उत्तरं आणि आमचे टेक्निकल पुरावे अजिबात जुळत नाहीयेत. तुमच्या दोघांचे जबाब वेगवेगळे येत आहेत. जर तुम्ही सरळ खरं सांगितलं नाही तर आम्हाला तुमच्यावर जबरदस्ती करावी लागेल.
शेवटी मित्रांनो, पोलिसांच्या वैज्ञानिक तपास आणि उलट तपासणीसमोर दोघांचाही धीर सुटला होता. ज्या बदनामीच्या भीतीपोटी त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं होतं, तीच बदनामी आता बेड्यांच्या रूपात त्यांच्या दारात उभी होती. त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला होता आणि पोलिसांनी त्यांना अटक सुद्धा केली होती. पोलिसांच्या पथकाने गांधीनगर बाहेरच्या निर्जन ठिकाणावरून हार्दिकचा कुजलेला मृतदेह आणि इतर पुरावे सुद्धा जप्त केले होते आणि आता दोघांची रवानगी जेलमध्ये सुद्धा झाली होती. मित्रांनो, ही कथा ऐकल्यावर एकच प्रश्न नक्की पडतो, यात नेमका खरा गुन्हेगार कोण होता? एका स्त्रीच्या मजबुरीचा आणि बदनामीच्या भीतीचा फायदा घेणारा हार्दिक, की कायद्याचा मार्ग सोडून खुनासारखा भयानक गुन्हा करणारे ते पती पत्नीचं जोडपं? आता तुम्हीच सांगा. माझ्या मते हार्दिकने जे केलं ती एक विकृती होती, गुन्हा होता. पण त्या दाम्पत्याने जर पहिल्याच दिवशी घाबरून न जाता पोलिसांची किंवा सायबर सेलची मदत घेतली असती तर आज हार्दिक जेलमध्ये असता. तो त्याच्या केलेल्या गुन्ह्याची सजा भोगत असता आणि हा हसरा परिवार आपल्या घरात सुखाने जगत असता. म्हणून मित्रांनो, बदनामीला कधीही घाबरू नका. जर कोणी तुम्हाला कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओवरून ब्लॅकमेल करत असेल तर घाबरून गप्प बसू नका. गुन्हेगाराची हिंमत तुमच्या भीतीवर पोचली जाते आणि तो अधिक फायदा घेत असतो. कायदेशीर मदत घ्या. भारतात सायबर क्राईम आणि महिला अत्याचार विरोधात अत्यंत कडक कायदे आहेत. 1930 या सायबर हेल्पलाईनवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात लगेच तक्रार करा. कायदा हातात घेऊ नका. कितीही मोठा अन्याय झाला तरी स्वतः कायदा हातात घेतल्याने प्रश्न अजिबात सुटत नाहीत, तर आयुष्य कायमचं उद्ध्वस्त नक्की होतं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आणि पहिल्याच दिवशी त्या महिलेने काय करायला हवं होतं हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.